शरद पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल करण्यात आले। निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह हे आता बहाल करण्यात आले आहे। दरम्यान तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने ट्विट केलं आहे। नेमकं काय ट्विट आहे तेही पाहूया। महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्त्याच्याही कांठळ्या बसवल्या होत्या, तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून घोषित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारसाठी गौरवास्पद बाब आहे, असं ट्विट शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आलं। ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यासाठी गौरवाची बाब आहे। या व्यतिरिक्त आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे, असंही ट्विट त्यांनी केलंय। तर तुतारी चिन्ह अखेर निवडणूक आयोगाच्या वतीनं शरद पवार गटाला बहाल करण्यात आलं आणि त्यानंतर शरद पवार गटाच्या वतीनं हे ट्विट करण्यात आलं। खरं तर मेरिट म्हणजे ओरिजिनल पक्ष आणि घड्याळच आदरणीय पवार साहेबांना मिळायला पाहिजे, पण अदृश्य शक्तीची मनमानी चालली आता। त्याच्यामुळे अदृश्य शक्तीने कितीही आमच्यावर अन्याय केला, घात केला, आम्हाला धमक्या दिल्या, तरी आम्ही अदृश्य शक्तीला घाबरणार नाही। आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम सुरू करू आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि तुतारी ही आमचं चिन्ह आहे आणि नवीन उमेदीने ही तुतारी ही काय संकेत देते मला तुम्हाला सांगायची गरज नाही। थोडाफार तर परिणाम होणारच, पण पुन्हा एकदा लोकांच्या मनावर नवीन चिन्ह बिंबवायचं हे काम तसं काही सोपं नसतं। अर्थात आता जे प्रत्येकाकडे असलेले जे आहे ते स्मार्टफोन आणि मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्या माध्यमातून ही गोष्ट फार दूरवर फार लवकर पोहोचवू शकतो। पूर्वी फार अडचणी यायची, तशी आता जास्त अडचण नाही, परंतु थोडीफार जरी अडचण येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।